आणि आता आपण ही दोन दृश्य पाहतोय। पुण्यामधली ही दृश्य आहेत। बालहक्क न्यायालयामध्ये अल्पवयीन आरोपीला हजर करण्यात आलेला आहे। त्या संदर्भातली सुनावणी सध्या सुरू आहे। तर दुसरं दृश्य आपण पाहतोय, विशाल अग्रवालला पोलीस आयुक्तालयामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि तिथे पोलीस आयुक्तांकडून विशाल अग्रवालची चौकशी सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले। बालहक्क न्यायालयामध्ये त्याला नेण्यात आलेलं आहे आणि तिकडे आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे विशाल अग्रवालची पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशी सुरू आहे। दरम्यान पुणे पोलीस कोर्टामध्ये काय मागणी करणार आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी अल्पवयीन आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। पोलीस कोर्टामध्ये निर्भया केसचा दाखला देणार आहेत। 2015 मधील कायद्याचा सुनावणी दरम्यान विचार केला जाणार आहे। आरोपीला संज्ञान समजावं अशी मागणी पोलीस कोर्टाकडे करणार आहे। पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीला अटक करण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, आता सुनावणी सुरू होऊन खूप वेळ झालेला आहे, काय नेमके काही अपडेट्स तुमच्या हाती लागलेले आहेत का? कारण कोर्टामध्ये पुणे पोलिसांकडून मागणी सुद्धा केली जाणार आहे, त्याला संज्ञान समजावं, त्याचबरोबर त्याला अटक करायची परवानगी मिळावी, या संदर्भात पुणे पोलीस मागणी करणार आहेत का? अधिकचे अपडेट्स हाती लागलेत? नक्कीच आपण पाहतोय की कल्याणी नगर अपघात प्रकरणात जवळपास 12 वाजता जो आरोपी मुलगा आहे त्याला या ठिकाणी बाल हक्क न्यायालयामध्ये पुणे पोलिसांनी दाखल केलेला आहे आणि त्याच संदर्भात खरं तर या ठिकाणी सुनावणी चालू आहे। जवळपास 1 तासाहून अधिक काळ उलटला या ठिकाणी सुनावणी सुरू असताना आरोपी मुलाला संज्ञान दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतानाच या ठिकाणी जी घटना घडली त्या संदर्भात पहिल्या वेळेस त्या मुलाला जो आहे तो तत्काळ जामीन मंजूर झाला होता। त्यानंतर पोलिसांनी 185 जो कलम ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भात लावलं होतं त्या संदर्भात आता पोलीस या आरोपीला जे आहेत ते संज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करतील। तर दुसरीकडे आपण पाहतोय की 2015चा जो बाल हक्क कायदा आहे यामध्ये जो बदल झाला होता या संदर्भात 16 ते 18 वयोगटामधील जे आरोपी गंभीर गुन्ह्यात असेल जर त्याला प्रौढ घोषित करण्यात येतं का या संदर्भात खरं तर स्थानिक बाल हक्क न्यायालय आहेत त्याला त्याचे सर्व अधिकार आहेत। तो गुन्हा पाहून खरं तर त्या ठिकाणच्या न्यायालय त्याचा निर्णय घेतं। त्याच संदर्भातला दाखला जो आहे तो पुणे पोलीस कोर्टात देण्याची शक्यता आहे आणि जर तसं झालं तर पुणे पोलीस आरोपीला तत्काळ ताब्यात घेतील आणि त्यानंतर त्याची चौकशी करण्यात येईल। मात्र आता सध्या या ठिकाणी जवळपास 1 तासाहून अधिक काळ पुणे पोलीस जे आहेत ते आरोपीला या बाल हक्क न्यायालयामध्ये घेऊन गेले आहे। त्याला संज्ञान दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असताना जो आपण पाहतोय की पहिल्या गुन्ह्यात त्यावेळेस त्याला तत्काळ जामीन मंजूर झाला। त्या संदर्भात अनेक आरोप जे आहेत ते पोलिसांवर झाले होते। त्यानंतर पोलीस जे आहेत ते ॲक्टिव्ह मोडवर येऊन खरं तर या ठिकाणी तो पुढचा गुन्हा दाखल केला आणि त्या संदर्भात आता कोर्टामध्ये जे आहे ती सुनावणी सुरू आहे। कोर्टाच्या या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।